हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या सेकंड युनिट मधला 5वा चॅप्टर त्याचं नेम आहे द बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण. तर आपल्याला या ठिकाणी बुक रिव्ह्यू देण्यात आले. व्हॉट इज मीन बाय रिव्ह्यू? रिव्ह्यू म्हणजे काय? समजा आपण एखादं गोष्ट वापरली, एखादा प्रोडक्ट वापरला आणि त्याचे रिव्ह्यूज आपल्याला देण्यासाठी सांगितलं जातं. म्हणजे काय करण्यासाठी सांगितलं जातं की आपला तो प्रोडक्ट यूज करण्यामागचा एक्सपिरियन्स कसा होता, आपल्याला तो प्रोडक्ट यूज करून काय वाटलं, या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी सांगत असतो, राईट? तर तशाच पद्धतीचा एक रिव्ह्यू आपल्याला या ठिकाणी स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचा आहे देण्यात आलेला आहे. आता याचे जे काही लेखक आहेत तर ते लेखक वेगळे आहेत, पण यामध्ये सतत आपल्याला आर के नारायण या लेखकाचं नाव मेन्शन करण्यात आलेलं आढळून येईल. पण का? कारण आपण एक बुक रिव्ह्यू पाहतोय जे की त्यांनी लिहिलेले आहे, ज्याचं नाव आहे स्वामी अँड फ्रेंड्स. तर चला ही बुक रिव्ह्यू कशा पद्धतीचे असतात हे आपण समजून घेऊयात आणि याला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्टली लक्षात घ्या, अ लिटल बिट अबाउट द बुक. आता या पुस्तकाविषयी थोडीशी माहिती काय काय आहे ती लक्षात घ्या. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक can I mistakenly understood as spoilers. So I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. तर यामध्ये लेखक काय म्हणत आहेत ते लक्षात घ्या. लेखक काय म्हणत आहेत की एखादी मूव्ही जर आपल्याला पाहायची असेल तर आपण काय करतो, की त्याचा जो काही सस्पेन्स आहे तो सस्पेन्स जाऊ नये म्हणून आपण काय करत असतो की सतत त्या मूव्ही बद्दल त्याच्यामधले जे काही वेगवेगळे सीन्स असतात ते डिस्क्राईब न करता ओव्हरऑल त्याची जी काही कथा असेल ते आपण या ठिकाणी एखाद्या अ, व्यक्तीला सांगत असतो. लाइक दॅट लेखकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी या पुस्तकाबद्दलच्या खूप गोष्टी मेन्शन करण्यापेक्षा तर ते काय होईल, स्पॉयलर्स बनेल, जो तुमचा सस्पेन्स पूर्णपणे नष्ट होऊन जाईल असे व्यक्ती ती बनतील. त्यापेक्षा तुम्हाला त्याच्यामधले प्रसंग मेन्शन न करता त्याच्यामधली फक्त थीम, त्याची जी काही गाभा आहे, मुख्य मुख्य गाभा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न यातून केलेला आहे. नेक्स्ट पॅराग्राफ कडे वळूया आपण. नेक्स्ट पॅराग्राफ. स्वामी इज अ मिस्chievous little kid of about 10-year old and living in the era where India was under the British rule. Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates schools, even worse mathematics. तर स्वामी हा मिस्चिव्हियस म्हणजे खोडकर, आगाऊ, खट्याळ असा एक मुलगा होता, जो की 10 वर्षांचा होता आणि तो कोणत्या इसवी सनामध्ये राहायचा, तर ज्या वेळेला ब्रिटिशांची सत्ता भारतावरती होती तर त्या काळात तो होता. तर त्याच्या वयाप्रमाणे इतर जे काही त्याचे मित्र होते, त्याच्या वयाची मुलं होती, ते त्यांना शाळेचा तिरस्कार होता आणि त्याच पद्धतीने या स्वामीला सुद्धा शाळेचा तिरस्कार होता. सो तो शाळेला एकतर जायचा नाही आणि गेला तर मग त्याला सगळ्यात जास्त तिरस्कार होती, घृणा होती. ती कशाची? तर मॅथेमॅटिक्स या सब्जेक्टची. त्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्या. Okay, school is his absolute nightmare anywhere. The story unfolds around the happenings of the kids and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. आता यामध्ये लक्षात घ्या, त्याला शाळा म्हणजे काय वाटायचं, तर रात्री पडलेलं एक भयानक भयावह स्वप्न वाटायचं. तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना सुद्धा वाटत असेल. एनिवे ही जी काही स्टोरी आहे तर त्यामध्ये बऱ्याचशा लहान मुलांच्या आयुष्यातले जे काही किस्से आहेत त्यांचा उलगडा करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा स्वामी कशा पद्धतीने सतत संकटांमध्ये सापडतो आणि तो त्याच्या वडिलांकडून कशा पद्धतीने मार खातो हे सुद्धा यामध्ये आपल्याला मेन्शन करण्यात आलेलं पाहायला मिळेल. त्यानंतर नेक्स्ट पॅराग्राफ लक्षात घ्या. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉकिंग हिमसेल्फ out of everything, but he does learn the truth and the harsh way. तर स्वामी एक टॉकेटिव्ह मुलगा होता, म्हणजे त्याच्या वयाची जी काही मुलं असतात ती खूप बडबडी असतात सहसा. तुमच्यापैकी सुद्धा बरेच जण असतील. तर तो एक बडबडा मुलगा होता. त्याला वाटायचं की आपण ज्या काही आयुष्यामध्ये येणारे प्रसंग आहेत, संकट आहेत, त्यावरती सहजतेने मात करू शकतो आणि त्यावर मात करण्यासाठी आपण सातत्याने त्याबद्दल बोलत राहायला असायला हवं किंवा बोलायला हवं, असं त्यांचं त्या स्वामीचं मत होतं. सो तो सातत्यानं काय करायचा, तर बडबड करत राहायचा. अखंड बडबड त्याची चालू असायची. As many teens back then, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something, and harass somebody, unlike kids today. This, in fact, was and in the most parts of the India still is. The life of the typical boy growing up. Technology isn't big in a kid's life. All they want is to play havoc.
आता या ठिकाणी लक्षात घ्या, त्याच्या वयाची जी काही इतर मुलं होती, टीन्स होती, तर त्याप्रमाणे त्याला सुद्धा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्या. त्यापैकी काय-काय ॲक्टिव्हिटीज होत्या त्या लक्षात घ्या. त्यामध्ये तळपत्या उन्हामध्ये, प्रखर उन्हामध्ये खेळणं असेल, तर मुलांना मोस्टली काय होतं, की ज्या ठिकाणी जास्त कडक ऊन असतं, तर ज्या वेळेला कडक ऊन असतं, तर त्यावेळेला आपल्याला बाहेर पडायचं असतं, खेळायचं असतं, राइट? बट घरी आपली आई रागावते, आई ओरडते, म्हणून मग आपण काय करतो, की मग थोडेसे इव्हनिंगच्या वेळेला, ज्या वेळेला थोडंसं कमी सूर्यप्रकाश असेल, त्यावेळेला आपण घरातून बाहेर पडतो आणि मग त्यावेळेला आपलं जे काही खेळणं असेल ते कंटिन्यू करतो. पण हा स्वामी जो होता त्याला सुद्धा त्याच्या इतर त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणेच काहीतरी किक करायचं होतं. म्हणजे बघा, रस्त्याने जात असताना आपण शांत जातो का? नाही जात. बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या पायामध्ये दगड आला छोटासा किंवा मग छोटीशी वस्तू आली, तर आपण त्याला किक करत आपल्याला आपल्या पूर्ण रूटभर आपण त्याला काय करत असतो, किक करतो आणि त्याला पुढे, पुढे, पुढे ढकलत जात असतो. तर तशाच पद्धतीने स्वामीची सुद्धा इच्छा होती, की तशा पद्धतीने त्याने टिपिकल किक करावं एखाद्या वस्तूला किंवा मग झाडावरती चढावं किंवा मग एखाद्या व्यक्तीला हॅरॅस करावं, म्हणजे त्रास द्यावा, ज्या पद्धतीने आपण करतो. मोस्टली जी काही लहान मुलं असतात त्यांना हॅरॅस करण्यासाठी खूप मजा येते, ॲज पर माय एक्सपिरियन्स. बट कधी-कधी जर ती लहान मुलं खूप हॅरॅस झाली, तर ते इतके चिडतात व इतके भयानक रागवतात, की मग त्यांचं जे काही बघण्याचं रूप असतं ते खूप भयानक आणि भयावह असतं. तर जास्त हॅरॅस करत जाऊ नका लहान मुलांना. तर ते जितके सॉफ्ट आणि इनोसंट दिसतात, तितके ते नसतात. त्याच पद्धतीने लक्षात घ्या, अनलाइक किड्स टुडे, तर आजकालची जी काही मुलं आहेत, म्हणजे आज युवा जनरेशन किंवा मग आमच्या जनरेशनमध्ये तर टेक्नॉलॉजी फारशी यूज नाही केली जायची. बट तुमच्या जनरेशनमध्ये जर आपण विचार केला तर तुम्हाला जास्तीत जास्त ऑनलाईन गेमिंगमध्ये, सोशल मीडियामध्ये यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, की तुम्ही एखाद्या प्लेग्राऊंडवरती गेम खेळण्यापेक्षा, राइट? पण ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही खरं तर जे काही छोट्या-छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद असतो, मग प्लेइंग असेल, क्लाइम्बिंग ऑन द ट्रीज असेल, निसर्गाचा अनुभव असेल, निसर्गाच्या सानिध्यात राहणं असेल, तोही अनुभवायला हवाय. असं माझं ओपिनियन आहे. ॲज पर युअर ओपिनियन, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. त्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्या, आता बाकीचे ऑदर जे काही टिपिकल बॉयज होते, तर त्या पद्धतीने ते वाढत होतं. आज सुद्धा या या सर्व गोष्टी जे स्वामी करायचा ते भारतातल्या बऱ्याचशा खेडोपाड्यामध्ये मुलं आजही व्यवस्थितपणे आणि आनंदाने करतात. त्यानंतर इन व्हॉट वेज इज स्वामी इज अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोविंग इयर्स. तर स्वामी त्याच्या ग्रोविंग इयर्समध्ये कशा पद्धतीने एक टिपिकल बॉय होता. In this regard, Narayan gets deeply into the workings of Swami's 10-year-old mind, explaining exquisitely. What is meant by exquisitely? In a pleasing mind. म्हणजे वाचकाला आनंद देणारं, मनमुरादपणे त्याच्या ज्या काही शंका असतील तर त्या स्पष्ट करणारं, हाऊ ही थिंक्स अँड व्हॉट इज पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे दृष्टिकोन, हेतू of it, the word is. The reader does feel like Swami and gets very attached with the character as the story progresses. That's the magic of नारायण. तर आर के नारायणचं या ठिकाणी ॲप्रिसिएशन केलेलं आहे, कौतुक केलेलं आहे. काय म्हणून कौतुक केलेलं आहे लक्षात घ्या. तर आर के नारायण यांनी या स्वामीची गोष्ट लिहित असताना त्यांनी त्या स्वामीच्या वयाचा, त्याच्या माइंडचा, त्या एज लेव्हलला त्याचं माइंड काय विचार करत असेल, त्याचा काय दृष्टिकोन असेल जगाकडे पाहण्याचा, या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलेल्या आहे. आणि जशा ज्या पद्धतीने ही गोष्ट पुढे-पुढे सरकते, त्या पद्धतीने आपण त्या स्वामीशी खूप अटॅच व्हायला लागतो, त्या कॅरेक्टरशी आपण अटॅच व्हायला लागतो. आणि हेच तर मॅजिक आहे आर के नारायण यांच्या रायटिंगचं. त्यानंतर नेक्स्ट आहे सिग्निफिकन्स ऑफ द बुक. आता या बुकचं इम्पॉर्टन्स काय, सिग्निफिकन्स काय? स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मेरली अन इंटरेस्टिंग रीड that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literacy values even if it is a teen book. तर स्वामी आणि फ्रेंड्स ही आर के नारायण यांनी लिहिलेली फक्त आनंददायक पुस्तक आहे का? नाही. तर ते खूप आश्चर्यकारक, इंटरेस्टिंग, मजेशीर पुस्तक आहे. तर कोणत्याही वयाचे मुलं हे वाचू शकतात किंवा मग जे काही लिटरेचरचा अभ्यास करणारी मुलं आहेत ते त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स ऑफ टीन अलाइक. तर तुमच्या वयाची जी काही मुलं आहेत तर त्यांच्यासाठी स्वामी आणि फ्रेंड हे जे काही पुस्तक आहे ते खूप महत्त्वाचं ठरतं, खूप छान ठरतं. त्यानंतर अल्सो द बुक इज वाइडली यूज्ड इन द एशियन कॉन्टिनेंट ॲज द स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स who study literature as a subject at schools. This does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. Actually, the truth is the contrary to this.
तर आता स्वामी आणि फ्रेंड्स हे तुमच्यासारख्या वयाची मुलं तर वाचतातच. पण आशिया खंडामध्ये काय केलं जातं, जी मुलं लिटरेचरचा छान पद्धतीने अभ्यास करतात, लिटरेचर अभ्यासायचं असतं त्यांना, तर त्यांच्या सिलेबसमध्ये हे बुक त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. त्याच पद्धतीने टेक्निकल जार्गॉन म्हणजे काय, तर वर्ड्स युज्ड बाय पर्टिक्युलर प्रोफेशनल्स दॅट ऑदर्स फेल टू अंडरस्टँड. तर यामध्ये टेक्निकल असं म्हणजे खूप आपण ग्रामरचे पंडित असायला हवेत हे पुस्तक समजून घ्यायला, किंवा आपल्याकडे ग्रामरचं खूप ज्ञान असायला हवं असंही काही नाहीये. कारण त्यांची जी काही लिखाणाची भाषा आहे ती खूप सिंपल आणि साधी सरळ आहे. Swami and Friends is written in such simple English, it is hard to imagine that it is a work of such a literary genius like R.K. Narayan. The English used in the book is both plain and simple. तर स्वामी आणि फ्रेंड्स यांचं जे काही सिंपल ही बुक आहे तर ती सिंपल लँग्वेजमध्ये लिहिलेली आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जिनियस लागत नाही साहित्यामधला, की ज्यासाठी आपल्याला हे पुस्तक समजून घेणं कठीण जाईल. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, द इंग्लिश यूज्ड इन द बुक इज बोथ प्लेन अँड सिम्पल विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. आता यामध्ये वापरण्यात आलेली जी काही इंग्लिश आहे ती खूप सिंपल आणि साधी सरळ आहे. लहान मुलांना तर याच्यामध्ये कसल्याही प्रकारची काही अडचण येणार नाहीये, इतकी सिंपल ती आहे. ऑल्सो द यूज ऑफ सिंपल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, सिंपल जे काही काय असतात तर सेंटेन्सेस असतात हे या पुस्तकाचा साधेपणा आणखी वाढवतात. तर यात त्यांनी खूप कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस वापरलेत का? नाही. तर त्यांनी साधी सरळ वाक्य वापरली आहेत, ज्यामुळे काय होतं, तर ज्यामुळे त्यांना खूप छान पद्धतीने ते पुस्तक साधेपणाने आपल्याला पाहायला मिळतं. इट इज मेन्शन्ड इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट मिस्chievous 10-year-old Indian boy and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. तर त्या पुस्तकामध्ये एका 10 वर्षाच्या खोडकर मुलाचं डिस्क्रिप्शन आहे. पण बऱ्याचशा पालकांना वाटत असेल की आमची मुलं अगोदरच खोडकर आहेत आणि या मिस्चिव्हियस मुलाचं, या स्वामी या मिस्चिव्हियस मुलाचं जर त्यांनी वर्णन वाचलं, तसं जर अभ्यास केला तर ते आणखी खोडकर बनतील. पण आता लक्षात घ्या, R.K. नारायण यांच्या रायटिंगचे काही वैशिष्ट्य या ठिकाणी देण्यात आले ते लक्षात घ्या. But the book is as such that it encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in the perspective. Encompasses म्हणजे सर्कल्स अराउंड, म्हणजे त्याचे जे काही हेतू होते, त्याचे जे काही उद्देश होते, तर यामध्ये त्यांनी काय केलं, तर एखादी खोडी करण्यामागचं त्याचं प्युअर आणि अगदी चांगला उदात्त हेतू त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. We actually find that Swami is a loving and a tender kid who's actually very sensitive. Also amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and tender kid who's actually very sensitive. तर आता या सर्वांना जर आपण सोडलं किंवा या व्यतिरिक्त जर आपण विचार केला, तर जो काही स्वामी आहे तो कसा आहे, तर अगदी मिस्चेफ म्हणजे काय, तर तो आगाऊ आणि खोडकर असला तरी सुद्धा तो सगळ्यात जास्त टेंडर, कोमल, नाजूक आणि खूप सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील असा मुलगा आहे. इट इज ऑल्सो नोन अ फॅक्ट दॅट मिस्चिव्हियस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. आता जे काही खोडकर मुलं असतात ती सर्वात जास्त काळजी करणारी, प्रेम करणारी आणि सर्वात जास्त संवेदनशील व्यक्ती असतात. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, and R.K. Narayan does a great job conveying that टू ऑल ऑफ अस. आणि R.K. नारायण यांनी त्यांचे विचार छान पद्धतीने कॉन्वे करण्यासाठी खूप छान वे त्यांनी वापरलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर स्क्रीनवरती तुम्हाला R.K. नारायण यांचं चित्र पाहायला मिळेल. तर हे R.K. नारायण आहेत, ज्यांनी स्वामी अँड फ्रेंड्स हा जो काही आपला छान असा काय आहे, तर चॅप्टर आहे तो त्यांनी लिहिलेला. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, so in a conclusion, it can be said that this book is a good read for children of all ages who just enjoy a good read or who may want to improve their English skill. तर यावरून एकच कॉन्क्लुजन निघतं, एकच निष्कर्ष निघतो, तो असा की हे जे काही पुस्तक आहे ते सर्व मुलांसाठी वाचण्यासाठी बेस्ट आहे, योग्य आहे. आणि त्याच पद्धतीने ज्यांना कोणाला त्यांचे इंग्लिशचे स्किल इम्प्रूव्ह करायचे असतील ते सुद्धा हे या पुस्तकाला वाचू शकतात. त्यानंतर पुढे आहे अबाउट द ऑथर म्हणजे लेखकांविषयी थोडं. तर आता R.K. नारायण यांच्याबद्दल काय लिहायचं, ते वन ऑफ द ग्रेटेस्ट रायटर होते इन अवर इंडिया. तर त्यांचं जे काही लिखाण होतं ते खूप जगप्रसिद्ध होतं. तर त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आपण थोडक्यात घेऊया.
The author of Swami and Friends is India's one of the greatest authors of all time, आर के नारायण. तर भारतातील महान लेखकांपैकी एक लेखक आर के नारायण हे लेखक आहेत कुणाचे, तर स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचे. आर के नारायण इज रेस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटरसी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस्ड. तर आर के नारायण हे रेस्पॉन्सिबल आहेत कशासाठी, मेनी आउटस्टँडिंग लिटरसी वर्क्स, जे की इंडियामध्ये इंडियामध्ये आजपर्यंत जे काही साहित्य क्षेत्र निर्माण झालं तर त्यांच्यामध्ये आर के नारायण यांचं खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. अँड दिस बुक इज पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स ऑफ इंडियन अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड ऑफ द लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड. आणि या पुस्तकामध्ये इसेन्स आहे म्हणजे स्पिरिट आहे, थोडासा कोणा भाग आहे जो काय दर्शवतो की भारतामध्ये ज्या वेळेला ब्रिटिश होते तर ब्रिटिश असताना त्या वेळच्या मुलांचं काय दृष्टिकोन होता, ते कशा पद्धतीने विचार करायचे याचा उलगडा करणार हे पुस्तक आहे. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड्स. तर त्यांनी फक्त हेच पुस्तक लिहिलं का आर के नारायण यांनी, नाही, तर त्यांनी बरेचसे पुस्तकं लिहिले. त्यामध्ये लक्षात घ्या मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ द सायन्स and many more literacy works such as the Ramayana, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, the shortened modern prose version of the Indian epic. Go take a book at them if you are interested. आता त्यांनी बरेचसे पुस्तकं लिहिले. त्यामधले मालगुडी डेज आहे, द गाईड आहे, द पेंटर ऑफ द सायन्स आहे. त्याच पद्धतीने रामायण एक भारतीय महाकाव्य, महाभारत एक भारतीय महाकाव्य हे सुद्धा त्यांनी लिहिलेलं. जर तुम्हाला वाचनामध्ये इंटरेस्ट असेल तर लायब्ररीमध्ये जा किंवा मग तुम्हाला ऑनलाईन सुद्धा हे पुस्तकं अवेलेबल होतील, तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा सर्च करू शकता आणि हे पुस्तकं वाचू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा छान असा बुक रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल बुक रिव्ह्यू कशा पद्धतीने लिहिले जातात. तर आर के नारायण यांचं स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचं हे बुक रिव्ह्यू होतं, जे की या ठिकाणी संपतं. आता तुम्हाला यामध्ये काही डाऊट असतील, काही शंका असतील तर कमेंट करा किंवा मग तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवरती मेसेजच्या स्वरूपात तुमचे जे काही डाऊट असतील किंवा शंका असतील ते विचारू शकता. त्याच पद्धतीने लक्षात घ्या या चॅप्टरचे जे काही वर्कशॉप आहे, चिटचॅट आहे, लँग्वेज स्टडी असेल, मार्जिन क्वेश्चन असेल, ते सर्व पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 10th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये तर फक्त याच चॅप्टरचे नव्हे तर इतर सर्व चॅप्टरचे पोयमचे यापुढील किंवा यापूर्वीच्या तेही भेटतील, तेही पहा, त्यांचाही अभ्यास करा. सो फ्रेंड्स, विल स्टॉप हिअर. वी विल मीट अगेन इन नेक्स्ट सेशन. बाय गाइज, टेक केअर, सी यू अगेन.